ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण अध्याय 5. धुंदुकारीचा प्रेतयोनीत जन्म आणि तिथून उद्धार. श्रीसूत म्हणाले, शौनका, वडिलांच्या मृत्यूनंतर एक दिवस धुंदुकारीने आपल्या आईस पुष्कळ मारले व विचारले, बोल, धन कुठे ठेवले आहेस ते, नाहीतर तुला लाथांनी तुडवीन. मुलांच्या या धमकीला भिवून आणि त्याच्या उपद्रवाने दुःखी होऊन एक दिवस रात्री तिने विहिरीत उडी मारली व ती मरण पावली. योगनिष्ठ गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. या घटनांचे त्याला सुख किंवा दुःख झाले नाही, कारण त्याला ना कोणी मित्र होता ना कोणी शत्रू. धुंदुकारी 5 वेश्यांसह घरात राहू लागला. त्यासाठी भोगसामग्री मिळवण्याच्या चिंतेने त्याची सद्बुद्धी नष्ट झाली आणि तो केवळ अत्यंत क्रूर कर्मे करू लागला. एक दिवस त्या वेश्यांनी त्याच्याकडे पुष्कळ असे दागिने मागितले. कामांध झालेल्या त्याला मृत्यूचे विस्मरण झाले होते. दागिने मिळवण्यासाठी तो घराच्या बाहेर पडला. इकडून तिकडून चोरी करून धन घेऊन तो घरी आला आणि त्याने त्यांना किंमती वस्त्रे, भूषण, दागिने आणून दिले. चोरीचा पुष्कळ माल बघितल्यावर रात्रीच्या वेळी वेश्यांनी विचार केला की हा नेहमीच चोरी करतो. तेव्हा एखाद्या दिवशी त्याला राजा निश्चितपणे पकडेल. राजा निश्चितच त्याचे धन जप्त करून याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल. तर मग आपणच धनाचे रक्षण करण्यासाठी गुप्त रूपाने याला का मारू नये? याला मारून याची मालमत्ता घेऊन आपण कुठेतरी निघून जाऊ, असा निश्चय करून त्याने झोपे गेलेल्या धुंदुकारीला दोरीने बांधले. गळ्याला दोरीचा फास लावून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तरी तो लवकरच मरेना. हे पाहून त्यांना काळजी वाटू लागली. तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडावर पुष्कळ जळते निखारे टाकले. त्यामुळे अग्निज्वाळांनी भाजून तो तडफडून मृत्युमुखी पडला. त्यांनी ते शरीर एका खड्ड्यात पुरून टाकले. बहुधा स्त्रिया धाडसी असतात. त्यांच्या या गुप्त कृत्याची कोणालाही पत्ता लागला नाही. लोकांनी विचारल्यावर त्या सांगत की आमचा प्रियकर पैशाच्या लोभाने यावेळी परदेशी गेला आहे. वर्षभरात तो परत येईल. शहाण्या पुरुषांनी दृष्ट स्वभावाच्या स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवू नये. जो मूर्ख त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला शेवटी दुःखी व्हावे लागते. ज्या स्त्रियांची अमृताप्रमाणे वाणी कामी पुरुषांच्या हृदयात प्रेम करून निर्माण करते, त्यांचे हृदय धारदार सुरीप्रमाणे तीक्ष्ण असते. अहो, या स्त्रियांना कोण प्रिय आहे? धुंदुकारीची सर्व संपत्ती घेऊन अनेक पुरुषांकडे जाणाऱ्या त्या वेश्या दुसरीकडे निघून गेल्या. आपल्या कुकर्मामुळे धुंदुकारी भूतयोनीत गेला. तो वावटळीच्या रूपाने 10 दिशांना भटकू लागला. थंडी, उष्णता, तहान, भूक यांनी व्याकुळ होऊन तो हाय देवा, हाय देवा असे ओरडत असे, परंतु त्याला कोठेही आश्रय मिळाला नाही. काही काळानंतर धुंदुकारीच्या मृत्यूचा समाचार लोकांमार्फत गोकर्णाच्या कानी गेला. तेव्हा धुंदुकारीला अनाथ समजून गोकर्णाने त्याचे गयाक्षेत्री श्राद्ध केले आणि ज्या ज्या तीर्थक्षेत्रावर तो जात असे तेथे त्याचे श्राद्ध अवश्य करीत असे. या प्रकारे फिरत फिरत तो गोकर्ण आपल्या नगरात परतला आणि रात्रीच्या वेळी कोणाच्याही दृष्टीस न पडता सरळ आपल्या घरच्या अंगणात झोपण्यासाठी गेला. आपल्या भावाला झोपलेला पाहून मध्यरात्रीच्या वेळी धुंदुकारीने आपले भयंकर रूप त्याला दाखविले. तो कधी बोकड, कधी हत्ती, कधी रेडा, कधी इंद्र, तर कधी अग्नीचे रूप धारण करून त्याला करू लागला. शेवटी तो मनुष्याच्या रूपात प्रगट झाला. त्याला या वेगवेगळ्या अवस्था पाहून गोकर्णाने निश्चय केला की हा कोणीतरी दुर्गती प्राप्त झालेला जीव आहे. तेव्हा त्याने धैर्यपूर्वक त्याला विचारले. गोकर्ण म्हणाला, तू कोण आहेस? रात्रीच्या वेळी अशी भयानक रूपे का दाखवित आहेस? तुझी अशी दशा कशी झाली? तू प्रेत आहेस, पिशाच आहेस का कोणी राक्षस आहेस? हे मला तर सांग. सूत म्हणाले, गोकर्णाने असे विचारल्यावर तो एकसारखा जोरजोराने रडू लागला. त्याला बोलता येत नव्हते म्हणून त्याने केवळ खुणा केल्या. तेव्हा गोकर्णाने उंजलीत पाणी घेऊन ते अभिमंत्रित करून त्याच्यावर शिंपडले. त्यामुळे त्याच्या पापांचे काहीसे परिमार्जन झाले आणि तो बोलू लागला. प्रेत म्हणाले, मी तुझा भाऊ आहे. माझे नाव धुंदुकारी. मी आपल्याच दोषाने माझे ब्राह्मणत्व नष्ट केले
माझ्या कुकर्माची गणतीच नाही. मी मोठ्या अज्ञानातच वावरत होतो, म्हणून मी लोकांना पीडा दिली. शेवटी वेश्यांनी मला हाल हाल करून मारले, म्हणूनच मी प्रेतयोनीत येऊन ही दुर्दशा भोगीत आहे. आता दैववशात माझ्या कर्माचे फल म्हणून केवळ वायुभक्षण करून जगत आहे. बंधो, तू दयेचा सागर आहेस, म्हणून काहीही करून लवकरात लवकर मला या योनीतून सोडव. गोकर्णाने धुंदुकारीचे सर्व बोलणे ऐकले आणि तो त्यास म्हणाला. गोकर्ण म्हणाला, बंधो, मी तुझ्यासाठी विधीपूर्वक गया क्षेत्रात पिंडदान केले, तरीसुद्धा तुझी प्रेतयोनीतून मुक्तता कशी झाली नाही याचेच मला मोठे आश्चर्य वाटते. गया श्राद्धामुळे तुझी मुक्ती झाली नसेल तर आता दुसरा कोणताही उपाय नाही. तू आता मला सविस्तरपणे सांग की मी आता काय करावे. प्रेत म्हणाले, शेकडो गया श्राद्धे करूनही माझी मुक्ती होऊ शकणार नाही. तू आता यासाठी दुसरा कोणता तरी उपाय शोधून काढ. प्रेताचे हे म्हणणे ऐकून गोकर्णाला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, जर शेकडो गया श्राद्धे करून सुद्धाही तुझी मुक्ती होणार नसेल तर मग तुझी मुक्ती केवळ अशक्य आहे. हे प्रेता, आता तू निर्भय होऊन आपल्या स्थानावर राहा. मी विचार करून तुझ्या मुक्तीचा दुसरा काहीतरी उपाय करीन. गोकर्णाची आज्ञा घेऊन धुंदुकारी तेथून आपल्या स्थानाकडे निघून गेला. इकडे गोकर्णाने रात्रभर विचार केला, परंतु त्याला काहीही उपाय सुचला नाही. सकाळ झाल्यावर तो आल्याचे पाहून लोक प्रेमाने त्याला भेटण्यासाठी म्हणून आले. तेव्हा गोकर्णाने रात्री जो प्रकार जसा झाला तसा तो सर्व त्यांना सांगितला. त्यापैकी जे विद्वान, योगनिष्ठ, ज्ञानी आणि वेदपारंगत होते त्यांनी अनेक शास्त्रे धुंडाळून पाहिली, तरीसुद्धा त्यांना प्रेताच्या मुक्तीचा उपाय सापडला नाही. तेव्हा सर्वांनी असा निश्चय केला की याविषयी सूर्यनारायण जी आज्ञा करतील तिचेच पालन केले पाहिजे. म्हणून गोकर्णाने आपल्या तपोबलाने सूर्याची गती थांबवली. त्याने सूर्याची स्तुती केली. भगवान, आपण सर्व जगाचे साक्षी आहात, आपणास नमस्कार असो. कृपा करून धुंदुकारीच्या मुक्तीचा उपाय आपण मला सांगावा. गोकर्णाची ही प्रार्थना ऐकून सूर्यदेव लांबूनच स्पष्ट शब्दात म्हणाले, श्रीमद भागवताने मुक्ती होऊ शकेल, म्हणूनच तू त्याचे सप्ताह पारायण कर. सूर्याचे हे धर्मच वचन येथे सर्वांनी ऐकले. तेव्हा सर्वजण म्हणाले की प्रयत्न करून हेच साधन करा. शिवाय हे साधन अतिशय सोपे आहे. म्हणून गोकर्णानेही त्याचप्रमाणे निश्चय करून कथा सप्ताह वाचनासाठी तो तयार झाला. शेजारच्या प्रांतात आणि खेड्यापाड्यातून अनेक लोक एका कथा ऐकण्यासाठी तेथे आले. पुष्कळ असे लुले पांगळे, अंध, म्हातारे आणि मंदबुद्धी लोकही त्याला आपल्या पापांची निवृत्ती व्हावी या उद्देशाने तेथे येऊन पोहोचले. अशा प्रकारे तेथे गर्दी झालेली पाहून वेदांनाही आश्चर्य वाटले, देवांनाही आश्चर्य वाटले. जेव्हा गोकर्ण व्यासपीठावर बसून कथा सांगू लागला तेव्हा ते प्रेतही तेथे आले आणि बसण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधू लागले. इतक्यात 7 गाठी असलेल्या एका उंच वेळूवर त्याची दृष्टी गेली. त्या वेळूच्या सर्वात खालच्या गाठीच्या छिद्रात घुसून ते प्रेत तेथे बसून राहिले. वायुरूप असल्याकारणाने ते कुठेही बाहेर बसू शकत नव्हते, म्हणून वेळूत घुसले. गोकर्णाने एका वैष्णव ब्राह्मणाला मुख्य श्रोता बनवले आणि पहिल्या स्कंदापासून स्पष्ट शब्दात कथा सांगण्यास प्रारंभ केला. सायंकाळी जेव्हा कथा संपली तेव्हा एक विचित्र घटना घडली. सर्व देखत त्या वेळूची एक गाठ तडतड करीत फुटली. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुसरी गाठ फुटली आणि तिसऱ्या दिवशी त्याचवेळी तिसरी गाठ फुटली. अशा प्रकारे 7 दिवसात 7 गाठी फुटून 12 स्कंद ऐकल्यानंतर धुंदुकारी पवित्र होऊन प्रेतयोनीत मुक्त झाला आणि दिव्य शरीर धारण करून सर्वांसमोर प्रगट झाला. त्याचे शरीर मेघाप्रमाणे श्यामवर्णाचे, पितांबर नेसलेले, गळ्यात तुळशीमाळांनी सुशोभित असे होते. मस्तकावर सुंदर मुकुट आणि कानांमध्ये कुंडले झळकत होती. त्याने ताबडतोब आपला भाऊ गोकर्णाला नमस्कार केला आणि तो म्हणाला, बंधू, तू दयाळूपणाने माझी प्रेतयोनीच्या यातनांपासून सुटका केलीस. प्रेतपिडेचा नाश करणारी ही श्रीमद भागवताची कथा धन्य होय. श्री कृष्णधामाची प्राप्ती करून देणारे हे सप्ताह पारायणही धन्य होय. जेव्हा एखाद्याला सप्ताह श्रवणाचा योग येतो तेव्हा त्याच्या पापांचा थरकाप उडतो, कारण भगवंताची कथा आपला लगेच नाश करेल. भागवताची कथा आपला लगेच नाश करेल असे त्यांना वाटते. ज्याप्रमाणे अग्नी, ओले सुके, लहान मोठे
असे सर्व प्रकारचे लाकूड भस्मसात करतो, त्याप्रमाणे ते सप्ताह श्रवण, मन, वाणी आणि क्रियांद्वारा केलेली नवी जुनी, लहान मोठी सर्व पापे भस्मसात करतात. विद्वानांनी देवतांच्या सभेमध्ये म्हटले आहे की या भारतवंशात जो श्रीमद भागवताची कथा ऐकत नाही त्याचा जन्म व्यर्थ आहे. बरे, या नाश पावणाऱ्या शरीराचे मोहपूर्वक लालन पालन करून त्याला धष्टपुष्ट आणि बलवान बनविले आणि जर श्रीमद भागवताची कथा ऐकली नाही तर त्याचा काय उपयोग? हाडे या शरीराचे आधारस्तंभ आहेत. नाडीसुद्धा दोऱ्यांनी याला बांधते. नाडीरूपी दोऱ्यांनी याला बांधले आहे. त्यावर मांस आणि रक्त यांचा लेप देऊन कातड्याने याला मढविले आहे. हे मलमूत्राचे भांडेच असल्याने यातील प्रत्येक अंगाला दुर्गंधी येते. वृद्धावस्था आणि शोक यामुळे परिणामतः हे दुःखमय असून रोगांचे घरच आहे. कोणत्या ना कोणत्या इच्छेने हे व्याकुळ असते. याची कधी तृप्ती होत नाही. याला धारण करणे हेही एक ओझेच आहे. याच्या रोमरोमात दोष भरलेले आहे आणि नष्ट होण्याला याला एक क्षणही लागत नाही. शेवटी याला पुरले तर त्यातून किडे उत्पन्न होतात. पशूंनी खाल्ले तर विष्ठेत रूपांतर होते आणि अग्नीत जाळले तर राखेचा ढीग तयार होतो. असा 3च प्रकारांनी याचा शेवट होतो. अशा अविनाशी शरीराकडून मनुष्य अविनाशी फळ देणारे काम का करून घेत नाही? जे अन्न सकाळी शिजवले जाते ते संध्याकाळपर्यंत खराब होऊन जाते, तर मग त्यातील रसामुळे पुष्ट झालेले शरीर नित्य कसे राहील? या जगात सप्ताह श्रवण केल्याने भगवंताची तत्काळ प्राप्ती होऊ शकते. म्हणून सर्व प्रकारचे दोष नाहीसे होण्यासाठी हेच एकमेव साधन आहे. जे लोक भागवत कथा श्रवण करीत नाहीत ते पाण्यावरील बुडबुडे आणि डास यांच्याप्रमाणे केवळ नाहीसे होण्यासाठी जन्माला येतात. ज्याच्या प्रभावामुळे निर्जीव आणि वाळलेल्या बांबूच्या गाठी तुटतात, त्या भागवत कथेच्या श्रवणाने चित्ताची अज्ञानरूप गाठ उकलली जाईल. यात विशेष तेच काय? सप्ताह श्रवण केल्याने मनुष्याच्या हृदयाची अज्ञानरूप गाठ सुटते. त्यांचे सर्व संशय नाहीसे होतात आणि सर्व कर्मे क्षीण होऊन जातात. हे भागवत कथारूपी तीर्थ संसारातील पापरूप चिखल धुवून टाकण्यात पटाईत आहे. विद्वानांचे म्हणणे आहे की जेव्हा हे कथातीर्थ हृदयात स्थिर होते तेव्हा मनुष्याची मुक्ती होते. हे निश्चित समजावे. ज्यावेळी धुंदुकारी हे सर्व सांगत होता त्यावेळी वैकुंठातील पार्षदांसह एक तेजस्वी विमान तेथे उतरले. सर्व लोकांच्या समक्ष धुंदुकारी त्या विमानात चढून बसला. तेव्हा विमानातून आलेल्या पार्षदांना पाहून गोकर्ण त्यांना म्हणाला. गोकर्णाने विचारले, भगवंताच्या प्रिय पार्षदांनो, येथे तर शुद्ध अंतःकरणाचे अनेक श्रोते आहेत. त्या सर्वांसाठी आपण आपल्याबरोबर आणखी विमाने का आणली नाहीत? आम्हाला तर असे दिसते की इथे सर्वांनी सारख्याच भावनेने कथा ऐकली आहे. तर मग फळप्राप्तीस असा भेद का, हे आपण सांगावे. हरिदास म्हणाले, फळप्राप्तीच्या भेदाचे कारण श्रवणातील भेद हे आहे. श्रवण सर्वांनी सारखेच केले हे म्हणणे बरोबर आहे, परंतु यांच्यासारखे सर्वांनी मनन केले नाही. म्हणूनच सर्वांनी एकाच वेळी श्रवण केल्यानंतरही फळात फरक पडला. या प्रेताने 7 दिवस उपवास करून श्रवण केले होते. तसेच ऐकलेले विषयांचे स्थिर चित्ताने खूप मनन आणि निधिध्यास केला. ते ज्ञान चित्तात दृढ होत नाही, ते व्यर्थ होय. त्याचप्रमाणे लक्ष न देता केलेले श्रवण, संशयी मनात केलेले मंत्रपठण आणि मन इकडे तिकडे भटकत असताना केलेला जप काहीही फळ देत नाही. वैष्णव नसलेला देश, अपात्र व्यक्तीला दिलेले श्राद्धाचे भोजन, अवैदिकाला दिलेले दान, सदाचारहीन कूड हे सर्व व्यर्थ होय. गुरुवचनावर विश्वास, अंतःकरणात नम्रता, मनातील विकारांवर विजय आणि कथा ऐकताना चित्ताची एकाग्रता आदी नियमांचे पालन केले गेले तर श्रवणाचे फळ मिळते. आणि अशा रीतीने श्रोत्यांनी पुन्हा श्रीमद भागवताची कथा ऐकली तर त्यांना निश्चितच वैकुंठ प्राप्ती होईल. हे गोकर्णा, आपल्याला तर भगवंत स्वतः येऊन गोलोकधामाला घेऊन जातील असे म्हणून ते सर्व पार्षद हरिकीर्तन करीत वैकुंठ लोकी निघून गेले. गोकर्णाने श्रावण महिन्यात पुन्हा त्याच प्रकारे सप्ताह करून सांगितले आहे आणि त्याच श्रोत्यांनी ती पुन्हा ऐकली.
हे नारद मुनी, या कथेच्या समाप्तीनंतर काय झाले ते ऐका. भगवंत आपल्या भक्तांनी भरलेल्या विमानांसह तेथे प्रगट झाले. त्यावेळी सगळीकडे नमस्कार जय जयकाराचाच घोष होऊ लागा. भगवंतांनी अत्यंत आनंदाने आपल्या पांचजन्य शंखाचा नाद केला आणि गोकर्णाला आपल्या हृदयाशी कवटाळून त्याला आपल्यासारखे रूप दिले. भगवंतांनी क्षणातच अन्य सर्व श्रोत्यांनाही मेघासारखे श्यामवर्ण रेशमी पितांबरधारी किरीट आणि कुंडले यांनी विभूषित केले. गोकर्णाच्या कृपेने त्या गावातील कुत्र्यांपासून चांडालांपर्यंत जेवढे जीव होते त्या सर्वांना विमानात बसविण्यात आले. ते योगीराज जातात जेथे योगीराज जातात त्या भागवत धामात त्या सर्वांना पाठविण्यात आले. अशा रीतीने कथाश्रवणाने प्रसन्न होऊन भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण गोकर्णाला बरोबर घेऊन गोपगोपींच्या प्रिय गोलोकधामाला गेले. पूर्वी ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्यावासियांना घेऊन आपल्या धामाला गेले होते त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांना घेऊन योग्यांना सुद्धा दुर्लभ असणाऱ्या गोलोकाला गेले. ज्या लोकात सूर्य, चंद्र आणि सिद्ध हे सुद्धा जाऊ शकत नाही तेथे ते श्रीमद भागवत श्रवण केल्यामुळे गेले. सप्तायज्ञ कथा श्रवण केल्याने जे उज्ज्वल फळ साठते त्याविषयी आम्ही आपल्याला काय सांगावे आहो. ज्यांनी आपल्या कर्णपुटांद्वारे गोकर्णाने सांगितलेल्या कथेचे एक अक्षरसुद्धा ऐकले ते पुन्हा गर्भवासी झाले नाहीत. ज्या गतीला सप्ताश्रवणाने भक्त सहजगत्या प्राप्त करून घेतात त्या गतीला मनुष्य वारा, पाणी किंवा पाने खाऊन शरीर सुकून पुष्कळ काळापर्यंत घोर तपस्या करून आणि योगाभ्यास करूनही प्राप्त करू शकत नाही. या परमपवित्र इतिहासाचे पारायण त्रिकूट पर्वतावर विराजमान असलेले मुनीश्वर शांडिल्यसुद्धा ब्रह्मानंदात मग्न होऊन करीत असतात. ही कथा मोठी पवित्र आहे. एक वेळी श्रवण केल्यानेही सर्व पापांचे भस्म होते. श्राद्धाच्या वेळी याचा पाठ केला तर त्यामुळे पितृगणांची तृप्ती होते आणि नित्य पाठ केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. अध्याय 5 समाप्त. हरिओम तत्सत.